नरेंद्रजी फुले पाटील साहेब यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्या दोन्ही मान्यवरांचे स्वागत या ठिकाणी स्मारक समितीच्या वतीने होत आहे। दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती तरवडी आयोजित दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची 136वी जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने दिनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य व पत्रकारिता पुरस्काराचं वितरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। आपणा सर्वांना ज्ञात आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि कृष्णराव भालेकर यांच्या सत्यशोधकी विचारांची परंपरा पुढे चालवण्याचे महत्त्वाचे कार्य तरवडी सारख्या ग्रामीण भागातून सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र या विचारपत्रातून सलग 57 वर्ष अजन्म आणि अखंडपणे केलं। त्यांच्या विचाराचा वारसा या तरवडीला आहे आणि हा वारसा पुढे चालवण्याचं काम हे पाटील कुटुंब करत आहे। या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन या स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी होतं आणि महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराचे लेखक आणि पत्रकार यांना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो। कोरोना काळामुळे मागच्या वर्षी हा समारंभ होऊ शकला नाही, त्यामुळे दोन्ही वर्षाचे पुरस्काराचं वितरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकररावजी गडाख साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष मार्गदर्शक माननीय आमदार नरेंद्रजी फुले पाटील साहेब, या मान्यवरांना मी विनंती करतो की या निमित्ताने आपण दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करावं। धन्यवाद। या कार्यक्रमाची सुरुवात शाहीर भारत गाडेकर यांच्या हे गीत गाऊन करणार आहेत। वामनदादा कर्डक यांचं गीत सादर करून पुढील कार्यक्रम। वंदन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला, देखायेचे अनमायेचे चंदन मानसाला, देखायेचे अनमायेचे चंदन मानसाला, मानवतेची करून होळी भाजू नको रे पोळी, भाजू नको रे पोळी, पिकेल पोळी तुझी परंतु जळेल जनता भोळी, जळेल जनता भोळी, पिकेल पोळी तुझी परंतु, पिकेल पोळी तुझी परंतु जळेल जनता भोळी, ममता गौतमाची, समता गौतमाची, हवी जगाला नको इथे रणकंदन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला, देखायेचे अनमायेचे चंदन मानसाला। आणि वामनदादा विचारतायत, कुणी बनविले धनी कुणाला, हो कुणी बनविले धनी कुणाला, कुणी बनविले दास, कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास, कष्टकऱ्यांच्या गळी बांधला, कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास, वामन ऐक आता सांगे भीमगाथा, नको रूढीचे जुन्या पिढीचे बंधन मानसाला,
वंदन मानसाला, वंदन मानसाला, देखायचे अनमायेचे चंदन मानसाला, देखायचे अनमायेचे चंदन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना प्राध्यापक डॉक्टर संजय दरोडे सर यांनी मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पत्रकारिता आणि पुरोगामी विचार देणाऱ्या साहित्यकृतीचा सन्मान आणि ती साहित्यकृती लिहिणाऱ्या लेखकाचा सन्मान या स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी केला जातो. गेल्या वर्षी कोरोनामुळं हा पुरस्कार आम्ही दिला नाही, त्यामुळं आज आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांनी स्वीकारावं अशी मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर तरोडी गावचे सरपंच माननीय बाबा घुले यांना विनंती आहे की आपण अनुमोदन द्यावं. आजच्या या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना आमचे सहकारी सन्माननीय दरोडे सर यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्या सूचनेला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार माननीय पांडुरंगजी अभंग साहेब यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या या ठिकाणी तरोडी गावामध्ये सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या 126व्या जयंतीच्या निमित्तानं आज त्यांच्याच नावाने या ठिकाणी आपण जे सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालय त्याच्या पटांगणामध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपल्या तालुक्याचे सुपुत्र आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार शंकररावजी गडाख साहेब यांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार आदरणीय नरेंद्र घुले पाटील साहेब यांनी अध्यक्षपद भूषवायची आपली सूचना मान्य करून त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी वेळ दिला. त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नानासाहेब पाटील तुवर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही अभिनंदन करतो. आदरणीय ॲडव्होकेट देसाई साहेब ज्यांचा स्वतः मुकुंदराव पाटलाशी संवाद झालेला आहे असे ॲडव्होकेट देसाई देशमुख साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांचंही स्वागत करतो. त्याचप्रमाणे पत्रकार सुधीरजी लंगे साहेब, त्याचप्रमाणे काशीनाथांना नवले साहेब, तुकारामजी मिसाळ साहेब, अशोकदादा मिसाळ साहेब, प्राध्यापक नारायणराव म्हस्के सर, ॲडव्होकेट नामदेवराव तुपे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबूराव उपाध्ये सर, त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक ढगे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर शिरीष लांडगे सर, त्याचप्रमाणे उगले सर ज्यांनी काय दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचं चरित्र लिखाण केलं. मागच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा पुस्तकाचं आपण अनावरण केलेलं आहे. असे उगले सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुधाकररावजी शेलार साहेब या ठिकाणी आहेत. अनेक सर्व मान्यवर या ठिकाणी जे उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आणि ज्यांना ज्यांना आपण पुरस्कार देतो पत्रकारिता पुरस्कार म्हणून आपल्याला मुंबई येथील श्रीमंत माने नाशिक भक्ती भीतीभास वैचारिक
त्याचप्रमाणे प्रकाश त्रिभुवन औरंगाबाद कोळंबीड कादंबरी या कादंबरीला सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर शिवाजीराव काळे अहमदनगर गावकुसातल्या गोष्टी या कथा कादंबरीला त्यांना पुरस्कार दिलेला आहे. संदीपजी जगदाळे पैठण असं आता यांना सुद्धा या काव्याला पुरस्कार मिळालेला आहे. तसंच रमेशजी चव्हाण साहेब पुणे सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे संशोधन या संशोधनावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर गजानन भिंगारदिवे सांगली सत्यशोधक जलसे संशोधन या पुस्तकावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र मगर सोलापूर महानायक गंगाराम म्हस्के चरित्र याच्यावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. श्रीमती अरुणा दिवेगावकर लातूर ज्योतिर्मय सावित्रीबाई चरित्रावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. डॉक्टर राजेश गायकवाड परभणी बाप नावाची माय या चरित्रावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. भारत काळे ठाणे मै जिंदगी का साथ निभाता चला गया या आत्मचरित्रावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. संतोष जगताप सोलापूर विजेते चोरलेले दिवस या कादंबरीवर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. माननीय प्राध्यापक ज्ञानेश्वर हंडरगुळीकर लातूर आळा आणि काळा या कथा कादंबरीवर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. माननीय कैलास दौंड अहमदनगर अंगतुकची स्वगते या काव्य आणि त्याच्यावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. श्रीमती माधुरी मरकड अहमदनगर रिंगण या काव्यावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. माननीय डॉक्टर सुभाष वाघमारे सातारा संविधानाच्या स्वप्नात गाव या संशोधनावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे. असे हे पुरस्कार आपल्याला आज आपले प्रमुख पाहुणे आदरणीय नामदार शंकररावजी गडाख साहेब यांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नरेंद्र गुले पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पुष्कळचं मी सर्व जी मंडळी आहे आमची सर्व जी नेते मंडळी आहेत ज्यांचे काही नावं घ्यायचे राहिलेत वेळाअभावी सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पत्रकाराचे यांचे आलेले सर्व नेते मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी कॉलेजचे प्राध्यापक या सगळ्यांचं मी स्वागत करतो. बंधू भगिनी विद्यार्थी बंधूंनो आणि मित्र हे पुरस्कार प्रत्येक वर्षी आपण या लिखाणावर प्रत्येकाला देत असतो. तो कार्यक्रम आज खरं लग्नाची फार मोठी घाई आहे. नामदार साहेबांना जायचं आहे नरेंद्र पाटलाला जायचं आहे आणि म्हणून मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे उपाध्यक्ष कॉम्रेड बाबा आरगडे यांनी थोडक्यामध्ये आपलं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांची नावं घ्यायचं काम आझम साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून नावं घेतलीच पाहिजे असं नाही. आज तुमच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं की पत्रकारांना आणि लेखकांना आपण पुरस्कार देतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी होतो. कुणाच्या लेखाला देतो काय लिहिल्यावर देतो हे तुम्हाला माहीतच आहे. हत्तीच्या कानात जन्माला आले भिंत चालवली हे कानावर जाऊन जाऊन कीट झालेलं आहे. परंतु हे सत्य नाही असं कोणी सांगितलं नाही. हे चूक आहे असं कोणी म्हणलं नाही. त्याची धर्मचिकित्सा कोणी केली नाही. हे काम सतत 57 वर्ष मुकुंदराव पाटलांनी केलेलं आहे आणि आजही आपल्याला असं लक्षात येतं की त्या कामाची नितांत गरज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 2 मतप्रवाह होते. पहिला मतप्रवाह आपण आपलं राज्य आपल्या हातात घेऊया आणि आपण आपली सुधारणा करूया. दुसरा मतप्रवाह होता आपण त्या लायकीचे नाहीत अजून 5-10 वर्ष इंग्रजांनाच राहू द्या म्हणजे ते हे सगळं नीटनेटकं धुवून काढतील आणि आपल्याला चालवणं सोपं जाईल. याच्यातलं खरं काय खोटं काय आता तुम्ही तपासा. तुम्हाला तुमची मतं बनवायचा अधिकार आहे. तेव्हा मित्र हो मुकुंदराव पाटलांचं जे आग्रह कार्य आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या लेखकांच्यावर आहे पत्रकारांच्यावर आहे बुद्धिवादी लोकांच्यावर आहे आणि ते काम जर अपुरं राहिलं तर पुढच्या मानवाच्या पिढीचं काय होईल
हे सांगणं शक्य नाही, इतकं महाभयानक आहे. लंके बसलेला आहे इथे. त्यांनी मालिका चालवली. त्या मोठ्याच्या देवीच्या तिथं सोनं पुरायच्या ह्याच्यामध्ये सोनं पुरलं 2-2.5 किलो. अरे काय चाललं तुमचं? मुकुंदराव पाटलाने सोन्याचा कळस बसवायचा होता ज्ञानेश्वर मंदिरावर. ते म्हणजे अरे शाळा नाही, शिक्षण नाही, याचं काहीतरी करा ना. आणि ते व्हावं म्हणून त्यांनी तिथं जाऊन वर्तमानपत्र वाटली. ते लोकांना समजावून सांगितलं. कोण करतं उलट्या प्रवाहामध्ये? मित्र हो, मुकुंदराव पाटलाचं जे वाङ्मय आहे ते प्रकाशित करण्याचं जे उद्दिष्ट होतं ते आम्ही पूर्ण केलं. पण प्रकाशित केलेल्या वाङ्मयाचं काय करायचं? हे लोकांच्यापर्यंत कसं नेऊन घालायचं? आमच्याकडे तशी यंत्रणा नाही. म्हणून सगळ्यांच्यावर मी ही जबाबदारी टाकतो की ते वाङ्मय आता लोकांच्यापर्यंत, ज्यांच्यासाठी लिहिलं त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण खटपट केली पाहिजे. विचार किरण म्हणून 10 खंड अग्रलेखाचे काढलेले आहेत. आणि हे अग्रलेख कुणासाठी लिहिले, कशासाठी लिहिले, हेतू काय होता, कुणी वाचावं, त्याचं एका पानावर आम्ही लिहिलेलं आहे. साहित्य सर्व मानवीय प्राध्यापक विद्यार्थ्यासाठी, सध्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाविषयी विचार करणाऱ्या सर्व विचारी लोकांसाठी, इतिहासाचे अचूक भान यावे असे वाटणाऱ्या लोकांसाठी, सर्व माध्यमातील पत्रकार आणि संपादक यांच्यासाठी, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यासाठी आणि कार्यकर्त्यासाठी कसं बोलावं, काय बोलावं, काय भान ठेवून बोलावं, याचं सगळं जर समग्र चिंतन करायचं असलं तर या खंडामध्ये लिहिलेलं आहे. आणि 10चे 10 खंड 57 वर्ष मुकुंदराव पाटलांनी प्रासंगिक रूपानुसार लिहिलेले आहेत. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कोण होते आमचे मुकुंदराव पाटील? ते एक चालतं विद्यापीठ होतं. आज त्यांच्यावर 35 लोक PhD करतायत, PhD झालेले आहेत. आणि 5 लोक त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे आता पुढच्या वेळेला 40 लोकांनी तुम्हाला सांगतो PhD केलेली असेल. अनेक विद्यापीठामध्ये त्यांचं वाङ्मय लागलेलं आहे. देशातला पहिला ग्रामीण पत्रकार जर कोण असेल देशातला तर मुकुंदराव पाटील. किती लोकांना हे माहीत आहे. आणि हे लोकांच्यापर्यंत जायचं असलं तर तुमच्या माझ्यासारख्यांनी खटपट केली पाहिजे. मी या माझ्या प्रास्ताविकाच्या निमित्तानं मान्यवरांना विनंती करीन की आपल्याकडे शिक्षण संस्था आहे, आपल्याकडे वाचनालय आहे, फार काही मोठी वेळ घालत नाही. ज्ञानेश्वर कारखान्याने 2 लाखाची पुस्तकं घेतलेली आहेत. तर हे सगळ्यांनी आपण केलं पाहिजे की आपल्या संस्थेमध्ये ते दिलं पाहिजे. म्हणून मी त्यांना विनंती करतो. हा जो खटाटोपा हा काय एकट्या तिकट्या मुकुंदराव पाटलाच्या वारसाने किंवा आमच्यासारख्या जातीवाद, धर्मवाद न मानणाऱ्या लोकांसाठी असं नाही, तर ते सर्वांच्यासाठी आहे. आणि म्हणून हा विचार तुम्ही सर्वांनी मिळून करावा. इतकंच काय तिथं वाङ्मय आम्ही मांडलेलं आहे. जे 57 वर्ष कष्ट करून ज्यांनी लिहिलं, अहोरात्र विचार करून ते तिथं ठेवलेलं आहे. 10-5 रुपये खिशातले घाला आणि ती पुस्तकं घेऊन जा. नुसती घेऊन जाऊ नका, तुम्ही वाचा, मुलांना वाचायला सांगा. आणि ते वाचल्याच्या नंतर त्याला चिंतन करू द्या. समाज सुधारण्याचा मोठा वासा आपल्या घरात राहील. आपण हे करत नाही. सगळ्यात मोठं कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला सांगतो की आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं चांगलं काम गाव तिथं वाचनालयाचं झालेलं आहे. आणि गावोगाव ती वाचनालय आहे. किती लोक वाचतात हा प्रश्न आहे. पण मी विनंती करीन की 5-10 लोकांनी गावातल्या बसलं पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. ज्यावेळेला दिनमित्र होतं त्याचा अंक येत होता त्यावेळेला एशीच्या डांब्यात बसून वाचायचा आणि बाकीच्या लोकांनी ऐकायचा. एक किस्सा तुम्हाला सांगतो. अंक आला आणि एका म्हाताऱ्याने विचारलं, काय रे आजच्या अंकामध्ये? मुकुंदराव पाटील एका आपल्या नातेवाईकच्या 10व्याला गेले होते. तिथं गेल्याच्या नंतर लक्षात असं आलं की भटजीभाऊ एक यादी सांगत होते, ताट आण, वाटी आण, सतरंजी आण. तेव्हा हे म्हणले, जेव्हा काही राहिलं? ते म्हणले चादर, अजून चादर राहिली. जेव्हा आणखी काही राहिलं का? ते म्हणले छत्री राहिली. जेव्हा आणखी काही राहिलं का? ते म्हणले काठी आणा, पण काठीला शिरबी मात्र चांदीची ठोका. तेव्हा मुकुंदराव पाटील म्हणले, अहो हे सगळं तुम्ही घेणार ना? तर ते हळू म्हणाले. ते म्हणजे तुम्हाला माहीत नाही काय, हे सगळं तुमच्या त्या मला दिलं की तुमच्या त्या नातेवाईकांवर पोच होतं. असं काय? आता आजचा काळ तरी बऱ्याच तोंडी लागता येतं, त्यावेळेस तोंडी लागणं अवघड होतं. ते काही एक न बोलता शांत बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी मेडिकलच्या दुकानात गेले, 4 जुलाबाच्या गोळ्या घेतल्या, पुडीत बांधल्या, खिशात घातल्या आणि भेटायला गेले.
तेव्हा त्या ब्राह्मणाने विचारलं, काय मुकुंदराव कुणीकडे आले, पाटील कोण म्हणतो तेव्हा? ते म्हणले काय नाही, जरा काम होतं. म्हणजे काय काम होतं? ते म्हणले गोळ्या आणल्या. ते म्हणले कशाला? कशाच्या? ते म्हणले जुलाबाच्या. कशाला? तर म्हणले तुम्हाला द्यायला. ते कशाला म्हणले? अहो म्हणले कार कर तू नुसतं खाल्लं. आमचा तो पाहुणा फुगलान म्हणल्यावर ह्या 4 जुलाबाच्या गोळ्या तुम्ही घेतल्या की तेवर मोकळे होतील खाटाक, तेव्हा तुम्ही जुलाबाच्या गोळ्या घ्या. म्हणजे जर बाकीचं सगळं पोचलं तर जुलाबाई पोचायला पाहिजे की नाही? भटजीबुवाच्या लक्षात आलं हे आम्ही काय सांगितलं. तेव्हा अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा या सगळ्या चालत्या बोलत्या विद्यापीठाने त्यावेळेला घालवले आणि एवढं मोठं महान कार्य त्यांनी केलेलं आहे. काय करीत होते मुकुंदराव तर याच्यातून ध्वनीत होतं. तेव्हा मित्रांनो, माझी विनंती आहे तुम्हाला की आता हे वाचा, हे आत्मसात करा आणि पुढे जा. आणि ते झालं अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद बाबा. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले प्रमुख अतिथींचा सन्मान स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या नेवासा तालुक्याचे भूमिपुत्र माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब यांचा सन्मान माझे आमदार अभंग साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने नामदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांनी हा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ विधिज्ञ माननीय देसाईआबा देशमुख यांचाही सन्मान या ठिकाणी अभंग साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. कॉम्रेड बाबा आरगडे यांनी हा सन्मान करावा. माननीय ॲडव्होकेट देसाईआबा देशमुख यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नानासाहेब तुवर पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. यशवंत पाटील यांनी हा सन्मान करावा. माननीय काशीनाथ पाटील नवले यांना यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. लोकमतचे नगर आवृत्तीचे संपादक सुधीरजी लंके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. माननीय तुकारामजी मिसाळ, माननीय अशोकराव मिसाळ यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. माननीय प्राध्यापक नारायण मस्के सर, माननीय ॲडव्होकेट नामदेवराव तुपे, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर बाबूराव उपाध्ये सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. माननीय डॉक्टर अशोक ढगे सर, माननीय डॉक्टर शिरीष लांडगे सर, माननीय जी.ए. उगले सर, शिवसेनेचे प्रमुख हरिभाऊ शेळके यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर सुधाकर सेलार यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. अनेक पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पत्रकारांच्या वतीने माननीय सुखदेव फुलारी यांनी हा सन्मान स्वीकारावा. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण हे सन्मान केलेले आहेत.
या ठिकाणी साहित्य आणि पत्रकारिता पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. मी या ठिकाणी नावं पुकारतो, त्या मान्यवरांनी या ठिकाणी येऊन आपले पुरस्कार स्वीकारावेत. माननीय सुधीरजी लंके साहेब यांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती यावं. 2019-20 चे या पुरस्काराचे मानकरी आहेत माननीय श्रीमंत माने, नाशिक, दैनिक लोकमतचे संपादक, नागपूर. त्यांची भक्ती भीती भास या वैचारिक ग्रंथाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. फॅशिझमच्या छायेतील भारताचे दर्शन, भक्ती भीती भास या पुस्तकामध्ये त्यांनी रेखाटलेले आहेत. वर्तमानातील समस्यांचे एका पत्रकाराच्या तीक्ष्ण नजरेने शोधलेले सूक्ष्म तपशील या तपशिलाचे अभ्यासपूर्ण संकलन या वैचारिक ग्रंथामध्ये सरांनी केलेलं आहे. वर्तमान सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील हालचाली लक्षात घेता सुसंस्कृत जगाने कालबाह्य ठरवलेल्या धर्माधिष्ठित राज्याकडे घेऊन जाणारा प्रवास त्यामध्ये त्यांनी रेखाटलेला आहे. अभिनंदन सर. यानंतर माननीय प्रकाश त्रिभुवन, औरंगाबाद, कुळंबीन या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात येत आहे. माननीय प्रकाश त्रिभुवन, शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांनाही सोची जाणीव झाली अशा बदलाच्या स्त्रीचे चित्रण या कादंबरीमध्ये सरांनी केलेलं आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेतून अवतरलेली ही त्यांची कादंबरी आहे. या कादंबरीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. यानंतर माननीय डॉक्टर शिवाजी काळे, अहमदनगर, गाव कुसातल्या गोष्टी या कथासंग्रहाला पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. डॉक्टर शिवाजी काळे रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत. ग्रामीण जीवनातील विविध अनुभूतींचे वास्तव चित्रण त्यांनी या कथासंग्रहामध्ये केलेलं आहे. ग्रामीण साहित्याच्या पार्श्वभूमीवर गाव कुसातल्या गोष्टी या कथासंग्रहाचे महत्त्व अग्रगण्य आहे. अभिनंदन सर. यानंतर माननीय श्री संदीप जगदाळे, पैठण, आसो आता चाड या काव्य संग्रहाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. माननीय संदीप जगदाळे, पैठण, मातीत जन्मणं, मातीपासून तुटणं आणि पुन्हा मातीत रुजणं या प्रवासातील वेदनादायी दुःखदायी प्रवास म्हणजे हा कथासंग्रह. या कथासंग्रहाला हा 2020 चा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. त्यानंतर 2020-21 चे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. माननीय रमेश चव्हाण, पुणे, सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे या संशोधनपर ग्रंथाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. महात्मा फुले यांनी ज्या बहुजन वर्ग विकासाचा ध्यास घेतला होता त्या विचार व कृतीचे राणा चव्हाण सच्चे पाईक होते आणि त्यामुळे सत्यशोधक चळवळी संदर्भात अस्सल कागदपत्रे त्यांच्या संग्रही होते. या महत्वाच्या कागदपत्राचा संग्रह या ग्रंथ रूपाने चव्हाण सरांनी या ठिकाणी आणलेला आहे. माननीय डॉक्टर गजानन भिंगारदिवे, सांगली, सत्यशोधक जलसे संशोधनपर ग्रंथ. सत्यशोधक जलशांनी महाराष्ट्रात प्रबोधनाचे फार मोठे काम केलेले आहे. सुमारे 200 जलसे या प्रबोधनाचे काम करत होते आणि त्यापैकी 130 जलशांचा अभ्यास माननीय गजानन भिंगारदिवे सरांनी केलेला आहे आणि त्याचं संपूर्ण दर्शन या पुस्तकामध्ये आलेलं आहे. माननीय डॉक्टर राजेंद्र मगर, सोलापूर, महानायक गंगाराम म्हस्के यांचं चरित्र त्यांनी रेखाटलेलं आहे. मराठा समाजाचे महानायक म्हणून गंगाराम म्हस्के यांना ओळखले जाते. मराठा समाजात आज जी शैक्षणिक जागृती दिसते त्याचे सर्व श्रेय गंगाराम भाऊ म्हस्के यांचेच आहे. न्यायमूर्ती नानडे, महात्मा फुले या युगपुरुषांशी गंगाराम भाऊंचा स्नेह होता. माननीय गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक या पुढाऱ्यांनी वेळोवेळी त्यांचा सल्ला घेतलेला होता. त्यानंतर श्रीमती अरुणा दिवेगावकर, लातूर, ज्योतिर्मय सावित्री या चरित्र ग्रंथाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. त्या ज्योतिरामांनी श्रीमुक्तीचा विचार दिला, ज्यांनी समता संकल्पना आयुष्यभर स्वतः अंगीकारली
आणि जगालाही पटवून सांगण्यासाठी आपली शक्ती खर्च केली. त्यांचं सहजीवन कसं असेल या संबंधी त्यांनी या ग्रंथामध्ये रेखाटलेलं आहे. यानंतर माननीय डॉक्टर राजेश गायकवाड परभणी यांच्या बाप नावाची माय या चरित्र ग्रंथाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. डॉक्टर राजेश गायकवाड यांनी वडिलांचे जीवनचरित्र या ग्रंथातून शब्दबद्ध केले आहे. राजेश गायकवाड यांच्या आईचे छत्र लवकर हरपले, मात्र आई विना पोरकेपण आलेल्या मुलाला वडिलांनी मायेची ऊब देऊन कसं वाढवलं याचं चित्रण या ग्रंथामध्ये आलेलं आहे. यानंतर माननीय भरत काळे ठाणे मै जिंदगी का साथ निभाता चला गया या आत्मचरित्राला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. ही देवानंदाच्या एका चित्रपटातील गीतांची ओळ त्यांनी या चरित्रासाठी वापरलेली आहे. हवं तसं जगणं आपल्याला हातात नसतं, पण जाणीव होताच आपलं जगणं सुसह्य करणं हे मात्र आपल्या हातात असतं. हा मोलाचा संदेश त्यांनी या ग्रंथामध्ये दिलेला आहे. यानंतर माननीय प्राध्यापक ज्ञानेश्वर हंडरगोळीकर लातूर आळ आणि काळ या कथासंग्रहाला पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. नव्या जीवन जाणीवा आणि वैचारिकतेची परिपूर्ण असा कथासंग्रह त्यांचा आहे. माननीय लेखक कैलास दौंड अहमदनगर यांची आगंतुकांची सोगते या काव्यसंग्रहाला पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. जागतिकीकरणाची भीषण वास्तवता टिपणारी कैलास दौंड यांची ही कविता आहे. जागतिकीकरणामुळे उद्ध्वस्त होत जाणाऱ्या गाव शिवाराचं वास्तव चित्र या प्रदीर्घ कविता मध्ये आलेलं आहे. यानंतर माननीय श्रीमती माधुरी मरकड अहमदनगर यांचं रिंगण या काव्यसंग्रहाला पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. परंपरा नाकारणारी आणि आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणारी माधुरी गायकवाड यांची कविता आहे. नात्यांना बांधताना उसवत चाललेल्या माणूसपणावर बोट ठेवताना ही कविता कडवट बनते असं चित्रण या काव्यसंग्रहामध्ये आलेलं आहे. माननीय डॉक्टर सुभाष वाघमारे सातारा संविधानाच्या स्वप्नातलं गाव या काव्यसंग्रहाला पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. संविधानाचे नाळ थेट गावाशी जोडून विश्व कल्याणाचा ध्यास पेरणारी सुभाष वाघमारे यांची कविता मराठी कवितेच्या वाटचालीत दुर्मिळ आहे. या कवितेचा ध्यास संविधानात्मक स्वप्नांच्या रंगांनी त्या ठिकाणी त्यांनी रेखाटलेला आहे. यानंतर या वर्षीचा पत्रकारिता पुरस्कार सचिन परब यांना प्रदान करण्यात येतो, परंतु ते आज येऊ शकलेले नाही. त्यांच्या वतीने संदीप जगदाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रिंट, टीव्ही, इंटरनेट या तिन्ही माध्यमामध्ये पत्रकारितेचे जवळपास 25 वर्षाहून अधिक अनुभव असलेले सचिन परब हे मुक्त पत्रकार आहेत. दैनिक गोवादूत, दैनिक नवशक्ती, मी मराठी, महाराष्ट्र टाइम या वृत्तपत्रामधून त्यांनी पत्रकारिता केलेली आहे. त्यांना या वर्षीचा दिनमित्रिका मुकुंदराव पाटील पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे. पुरस्कारांचं वितरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण केलेलं आहे. धन्यवाद. नामदार साहेबांना थोडीशी घाई असल्यामुळे कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. यानंतर मी माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. दिनमत्र मुकुंदराव पाटील पुरस्कार वितरणाच्या आजच्या या कार्यक्रमाकरता या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नरेंद्रजी घुले पाटील साहेब,
उपस्थित असलेले माननीय आबन साहेब, माननीय देसाई आबा देशमुख साहेब, त्याचबरोबर मुळा कारखान्याचे चेअरमन माननीय नानासाहेब पाटील तुवर, आदरणीय बाबा आरगडे, त्याचबरोबर काशीनाथजी अण्णा नवले पाटील, उपस्थित असलेले उत्तमराव नाना पाटील, तुकारामजी मिसाळ, अशोकरावजी मिसाळ, बाळासाहेब पाटील नवले, उपस्थित असलेले तरवडे येथील बाबासाहेब पाटील घुले, त्याचबरोबर बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी मान्य हरिभाऊ पाटील शेळके, बोराटे मामा, ढगे सर, कवी भारत गाडेकर, उपस्थित लोकमतचे संपादक लंके साहेब, सुखदेवरावजी फुलारी आणि ज्यांना हा पुरस्कार आज इथे या समितीने जाहीर केला ते सर्व पुरस्कार विजेते, उपस्थित तरवडी आणि परिसरातले सर्व ग्रामस्थ, शेतकरी बंधू आणि तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की हा अतिशय अकॅडमिक कार्यक्रम इतक्या घाईमध्ये होतोय आणि निवेदकांनी सांगितलं की नामदारांना घाई असल्यामुळे लवकर कार्यक्रम करतोय, परंतु फक्त मला एकट्यालाच घाई नाही तर व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनाच घाई आहे. कारण आज लग्नाची मोठी तीत आहे आणि लग्नाची तीत असल्यामुळे आम्हाला सर्वांना लग्नाला जावं लागतं. जसं तुम्हाला उठल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस काय करायचं असा विचार तुमच्या पुढे असतो, तुम्हाला काही करायचं नसतं, तुम्हाला लेखन करायचं असतं, हा एकमेव विचार असतो. आमच्या पुढं तसं दिवस सुरू झाल्यानंतर काय काय करायचं अशा अनेक पर्याय असतात. त्याच्यातलं लग्नाला जाणं हा एक जरी अडचण असली तरी जाणारा आमचा पर्याय असतो. त्याच्यामुळे दिलगिरी तर व्यक्त केली पाहिजे. मला वाटतं आजचा हा शुभमुहूर्ताचा दिवस चुकलेला आहे. कारण ही जी समिती आहे, बाबांनी सांगितलं, मी 1-2 कार्यक्रमाला येऊन गेलेलो आहे. मला वाटतं एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी 2011ला भुजबळ साहेबांच्या वतीने असाच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम गावामध्ये ठेवला होता आणि त्यावेळेस असेच अनेक पुरस्कर्ते, लेखक, कवी, विचारवंत यांच्या वतीने तिथे तो अतिशय मोठा कार्यक्रम झाला होता. मला वाटतं हा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे. विशेषतः दिनमत्र मुकुंदराव पाटलांनी त्या काळी सत्यशोधक समाजाचं जे काम करून दाखवलं ते नुसतेच लिखाण करत बसले नाही, तर समाजातल्या काही पांढरपेशी लोकांना अंगावरती घेऊन त्यांनी कृती करून दाखवली, काम करून दाखवलं. त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये कुणी, आता जसं बाबांनी सांगितलं, बाबा पेटून देण्यामध्ये खूप पटाईत आहे. मी माझं उदाहरण देणार आहे त्यांच्याकडे की त्या काळी नुसतं कुणी जर बोललं की ज्ञानेश्वरांनी खरोखर भिंत चालवली का, असं बोलण्याचं धाडस देखील त्या काळी नव्हतं. अशा काळी मुकुंदराव पाटलांनी ग्रामीण भागातल्या रंजलेल्या गंजलेल्या समाजाला पुढे नेण्याकरता काय योग्य आहे ती भूमिका मांडली आणि नुसतीच मांडली नाही तर कृती करून दाखवली. अनेक प्रकारे त्रास त्यावेळेस त्यांना झाला असेल, मलाही झाला, आणि त्याला कारणीभूत कोण असतील तर बाबा आरगडे आणि निळू फुले आहेत. असंच एक कार्यक्रमाच्या निमित्ताने कारखान्यावरती मी नवीन चेअरमन झालो आणि मी बाबा आरगडेंना, निळू फुलेंना बोलवलं. त्याची पार्श्वभूमी अशी होती की एका गावामध्ये बळी गेला होता आणि बळी कशा करता गेला तर एका वाड्यामध्ये सोनं आहे आणि तो सोन्याकरता बळी जर दिला तर ते सोनं सापडेल म्हणून त्या गावामध्ये बळी दिला गेला. प्रचंड मोठा जनक्षोभ त्यावेळेस तयार झाला. मला वाटतं डॉक्टर दाभोळकर आणि बाबा आणि आम्ही त्या गावामध्ये गेलो आणि गावामध्ये अंधश्रद्धा तुम्ही आता ठेवू नका, असं वाड्यामध्ये कोणाचा बळी दिला म्हणजे सोनं मिळतं अशी परिस्थिती राहिलेली नाही. सोन्याकरता जर बळी जायला लागले तर अजूनही आपण किती पाठीमागे आहोत हे त्यातनं सिद्ध होत होतं. आणि म्हणून त्या निमित्ताने मला ते विचार डॉक्टर दाभोळकरांचे आवडले. बाबा तर भाषण करण्यात इतके पटाईत
इतक्या गोष्टी त्यांनी सांगितलं. मी भारावून त्यावेळेस गेलो, तरुण होतो, आणि त्या तिघांना मी कारखान्यावरती बोलवलं. त्यांनी सगळी समाज, सत्यशोधक समाज, बाकीच्या गोष्टींची चर्चा केली, आणि ते केल्यानंतर मला भाषणाला उभं राहायला सांगितलं. माझं लग्न झालं नव्हतं. मी जोशामध्ये येऊन जाहीर करून टाकलं की मी कुठल्याही रूढी परंपरा न करता साध्या पद्धतीने रजिस्टर लग्न करीन. घरी विचारलं नाही, नातेवाईकातही चर्चा केली नाही, आणि आता जाहीर केल्यामुळे मला रजिस्टर लग्न करावं लागलं. अजूनही काही नातेसंबंधाच्या निमित्ताने ज्यावेळेस मित्रमंडळी भेटतात, सहकारी भेटतात, त्यावेळेस आम्हाला नरेंद्र पाटील टोमणे ऐकून घ्यावे लागतात की तुम्ही अजूनही आम्हाला आईस्क्रीम खाऊन वाटं लावलं. परंतु मला त्या निमित्ताने एकच सांगायचंय की एक छोटीशी कृती, ते धाडस करण्यात माझ्यात देखील धमक नव्हती. ते सुदैवाने यशस्वी झालं. परंतु त्या काळी किती समाजाच्या पुढे अडचणी असताना अशा प्रकारचं धाडस त्यावेळीची मंडळी करत होती, किती कणखरपणा दाखवत होती. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिनकरराव पाटलांना जर ती आपल्याला द्यायची असेल, तर ज्या रूढी परंपरा आहेत, त्या रूढी परंपरामुळे प्रचंड नुकसान ग्रामीण भागातल्या लोकांचं होतं, शेतकऱ्यांचं होतं, समाजाचं होतं, त्या हळूहळू आपण कमी केल्या गेल्या पाहिजेत. हीच खरी श्रद्धांजली ठरेल. आणि या निमित्ताने इथे जे तरुण आहेत, शाळेतली मुलं आहेत, मुली आहेत, यांनी या पद्धतीने विचार केला तरच आपला ग्रामीण भागातला समाज हा वेगाने पुढे जाईल. त्याच्याकरता आपल्यासारख्यांनी अशा तरुणींच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून जास्त काही न बोलता मी परत एकदा, इथे अनेक मोठे लोक आलेले आहेत, विचारवंत आहेत, ते देखील समाज कशा पद्धतीने पुढे जाईल याच्याकरता काम करत असतात. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांना हा पुरस्कार इथे मिळालेला आहे. आपल्यासारख्यांच्यामुळे समाजामध्ये जो काही बदल होत असतो त्याचं कारणीभूत आपण आहात. समाज शेवटी दिशा दाखवणारा कोणीतरी पाहिजे. मग तो कवितेच्या रूपाने असेल, लिखाणाच्या रूपाने असेल, ते अजोड काम आपण सर्वजण करत आहात. त्या कामाकरता सलाम व्यक्त करतो. परत एकदा हा अतिशय चांगला कार्यक्रम इथे या समितीच्या सर्व सदस्यांनी आयोजित केला. आम्हालाही सर्वांना बोलवलं, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद नामदार साहेब. यानंतर हा कार्यक्रम पुढे चालू राहील. पुरस्कार प्राप्त लेखकांची मनोगत घ्यायची होती. बरं ठीक. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शेवगाव नेवासा भागामध्ये विकासासाठी अतिशय अमूल्य योगदान ज्यांनी दिलेलं आहे, ते ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक, लोकनेते मारुतराव फुले पाटील. ज्ञानेश्वर लेखकांचं मनोगत या ठिकाणी होत आहे. पुरस्कार प्राप्त लेखकांच्या वतीने श्रीमंत माने यांनी आपलं मनोगत अतिशय थोडक्यामध्ये व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. लोकमत नागपूर आवृत्तीचे माननीय श्रीमंत माने हे संपादक आहेत. त्यांचं मनोगत या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या नावाने दिले जाणारे साहित्य आणि पत्रकारिता पुरस्काराच्या वितरणासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. हे वितरण ज्यांच्या हस्ते झाले ते राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री गडाख पाटील साहेब, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुले साहेब, आदरणीय अभंग साहेब, उत्तमरावजी पाटील आणि मंचावरील सर्व मान्यवर.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सगळ्या पुरस्कारार्थींच्या मनामध्ये जी भावना असेल तीच भावना माझ्या मनामध्ये होती. त्याचं कारण असं आहे की एकतर मुकुंदराव पाटलांच्या नावाचा पुरस्कार आणि तो त्यांच्या कर्मभूमीत, त्यांच्या जन्मभूमीत मिळतोय, याबद्दल मी व्यक्तिगतरित्या आणि पुरस्कारार्थींच्या वतीनं समितीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ह्या पुरस्काराच्या मागची सगळी भावना आता तर व्यक्त झालेली आहे. तुमच्या माझ्यावरची जी मुख्य जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या संदर्भातलं सुतोवाच अधिक महत्त्वाचं आहे. आपण खरं तर नशीबवान आहोत. तसा आपला नशिबावर विश्वास नसला तरी नशीबवान आहोत. मी माझ्या पुस्तकामध्ये त्या दृष्टीने सविस्तर मांडलंय, परंतु आपण नशीबवान यासाठी आहोत की देशातल्या किंबहुना जगातल्या अनेक भागांना हेवा वाटावा अशी एक प्रबोधनाची परंपरा, प्रबोधनाचा वारसा आपल्याला महाराष्ट्रामध्ये लाभला आहे. मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, रायगडावरची समाधी शोधावी असं महात्मा फुलेंनाच का वाटावं, किंवा संत परंपरेतला जो सामान्य माणसाचं जगणं केंद्रित असलेला अशा पद्धतीचा जो प्रागतिक विचार आहे, पुरोगामी विचार आहे, त्याच्यावर वाटचाल करावी, आपण अभंगासारखेच अखंड लिहावेत असं फुल्यांना का वाटावं. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या, म्हणजे एकाचा मृत्यू आणि दुसऱ्याचा जन्म, ह्याच्यामध्ये जवळपास 140-143 दिवसांचं अंतर आहे. 28 नोव्हेंबर 1890 आणि 14 एप्रिल 1891. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फुलेंच्याच मार्गावरून चालावं असं का वाटावं. शाहू आणि फुले थोडे बहुत समकालीन जरी असले तरी मी अगदी प्राध्यापक हरी नरकेंपासून अनेकांना त्या संदर्भात विचारणा केली की दोघांची भेट झाली होती का, तर ते भेट झाल्याचे कुठले संदर्भ अजून काही मिळालेले नाही आहेत. पण ही जी त्रिसूत्री आहे महाराष्ट्राची, फुले, शाहू, आंबेडकरांची, ही एकमेकाला न भेटता का तयार व्हावी, हा अधिक खोलात जाऊन चिंतन करण्याचा आणि आपल्या भविष्यातली वाटचाल ठरवण्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि मग त्या मालिकेमध्ये मुकुंदराव पाटील असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, अगदी अलीकडच्या काळामध्ये माझे मित्र अभय पाटील चिकटगावकर आहेत आणि त्यांना मी आता मगाशी सांगत होतो की हे जे प्रपोर्शन आहे, हे जे प्रमाण आहे, प्रतिगामित्व आणि पुरोगामित्व, हे फारसं काही बदलत नाही. या पद्धतीचा एक सोशल इनर्शिया ज्याला आपण म्हणतो, जडत्व जे म्हणतो, ते कायम पिढ्यांच्या पिढ्या येत राहतं. मनू ज्या काळात होतो त्याच काळात चार्वाक पण होतो आणि कबीर ज्या काळात होतो त्याच काळात अशा पद्धतीचं प्रतिगामित्वाचं प्रतिनिधित्व करणारा कोणीतरी होतो. आणि त्यामुळे फार आपण त्याबद्दल घाबरून जाण्याची आणि दडपून जाण्याची गरज नाही. तुमच्या माझ्या दृष्टीनं आत्ता जे सगळ्यात मोठं संकट आहे ते आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाचं आहे. द्वेष, विद्वेष या संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या, जाती धर्माच्या आधारावरती माणसांमध्ये फूट पाडणाऱ्या, मगाशी बाबांनी ज्या माणसाचा उल्लेख केला किंवा वामनदादा कर्डकांच्या कवितेतल्या त्या गाण्यातला माणसाचा जो उल्लेख आहे तो तुमच्या माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे, गंभीर आहे. आणि मी पुन्हा थोडंसं त्याचे पुनरुक्ती होईल पण तरीसुद्धा सांगतो, या माझ्या पुस्तकामध्ये मी या फॅसिझमची 14 लक्षणं लॉरेन्स ब्रिटपासून त्यांनी जे नेमून केलेली त्या 14 लक्षणांचा खूप तपशिलात जाऊन उल्लेख केलेत आणि वर्णनं केली आहेत. आपल्या आजच्या घटनांचं, एक पत्रकार म्हणून आपल्या अवतीभोवतीच्या घटनांबद्दल अपडेट राहावं लागतं, परंतु त्या घटनांचे किती खोलवर संदर्भ असू शकतात. आपण मॉब लिंचिंग शब्द वापरतो, परंतु एक एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग संदर्भातलं लिंचिंग जे शब्द आहे तो कुठून आला, ते लिंचबर्ग काय आहे, लिंच ब्रदर्स काय आहेत, हे सगळं माहीत नसतं आपल्याला. आपण गायीच्या हत्येबद्दल पेटलेली माणसं पाहतो, परंतु त्याच गायीच्या हत्येसंदर्भात कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये झालेल्या चर्चेचा कधी विचार करत नाही. इथं असं एक वाक्य सदस्य म्हणाले होते
की आपण गाईला खाल्लं नाही तर गाई आपल्याला भविष्यात खाईल, आणि ते आपण आज भोगतो आहोत. कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये तपशीलवार चर्चा होऊन हा राज्यांच्या ताब्यात विषय देऊन हा जो निर्णय झाला तो यामुळे झालेला होता. आणि अनेक वेळेला आपल्याला माहीत नसतं, आपल्याला 2001 मधला संसदेवरचा हल्ला माहीत असतो, परंतु आपल्याला 1966चा संसदेवरचा हल्ला माहीत नसतो, जो गोरक्षणासाठी साधू संतांनी मोर्चा काढून काढलेला संसदेवर केलेला हल्ला असतो. आणि मग त्यावेळेला आपले यशवंतराव चव्हाण गृहमंत्री बनले ते त्याच कारणासाठी, गुलजारलाल नंदांचं गृहमंत्रीपद गेलं ते त्याच कारणासाठी. त्यांनी नेमलेला जस्टिस अमलकुमार सरकार जो आयोग आहे तो 12 वर्षानंतर मोरारजी देसाईंनी गुंडाळला. आणि या दरम्यान काय काय झालं हे तुमच्या माझ्या दृष्टीनं केवळ गोहत्या बंदीच्या संदर्भातली चर्चा करताना या सगळ्या संदर्भाचा विचार खूप महत्त्वाचा ठरतो. आज आपल्या भोवतीचे सगळे सामान्य माणसाचे प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली तरच सुटू शकतात. हा विश्वास जर दृढ करायचा असेल तर आपल्याला हे ऐतिहासिक संदर्भ माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि मी यासाठी संदर्भ सांगितले की हे इथं उपस्थित असलेल्या सगळ्या पुरस्कारार्थींच्या कवितांमध्ये मी आत्ता त्या दिवेगावकर मॅडमना म्हणत होतो की त्यांच्या त्या ज्योतिर्मय सावित्रीचं इतकी चर्चा ऐकली, मी त्यांना विचारलं की ते कुठं मिळेल. किंवा आत्ता वाघमारे सरांनी त्यांचं जे संविधानाचं गाव असे जे दिलेलं आहे, संविधानाच्या स्वप्नातलं गाव, तर हे सगळं आपल्या पूर्वसुरींनी आपल्यासाठी आपल्या हातात काय दिलंय याचा कधीतरी शांतपणे विचार करण्याची, ते सगळे संदर्भ इथं धुंडाळून घेण्याची खूप नितांत गरज आहे. कारण जगभरातला जसा आपला राष्ट्रवाद वेगळा आहे तसा आपला फॅसिझम पण वेगळा आहे. जगभरातला सगळा राष्ट्रवाद धर्म किंवा भाषेच्या आधारावरती असतो. एकाच धर्माचा अख्खा युरोप असला तरी भाषेच्या आधारावर वेगळी राष्ट्र होतात. आपला राष्ट्रवाद वेगळा आहे आणि त्या राष्ट्रवादाची रुजवात जी आहे 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडापासून झाली, हे आपण कधीतरी समजून घेण्याची गरज आहे. राष्ट्रवाद जसा वेगळा आहे तसा आपला फॅसिझम वेगळा आहे आणि तो अत्यंत धोकादायक. आपला फॅसिझम हा धर्माच्या कोंदणामध्ये बसवलेला आहे. आणि धर्म आणि फॅसिझम या दोन्हीची जर संगनमत झालं, मी युती सांगड शब्द वापरत नाहीत, ते चांगल्या अर्थाने वापरतात, संगनमत हा शब्द वापरतोय. हे धर्म आणि फॅसिझम या दोन्हीचं जर संगनमत झालं तर काय होऊ शकतं हे आपण अलीकडच्या काळात पाहतोय. आपल्याला माणसांच्या व्यथावेदनांचे, माणसांच्या दुःखाची अजिबात तमा नाही. आपल्याकडे किड्यामुंग्यासारखी माणसं मारली जातात. आणि आपण ज्यांना महासत्ता होण्याची स्वप्न पाहत असताना जगातले जे महासत्ता आहेत त्यांच्याकडच्या माणसांच्या मरणाबद्दल व्यक्त केलेलं दुःख जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला महासत्ता होण्यासाठी अजून किती पावलं टाकायची आहेत आणि किती मजल मारायची आहे. जगाची सगळी व्यवस्था माणसांभोवती केंद्रित आहे. जगाच्या सगळ्या ज्ञात आत्ता जो 70,000 वर्षाचा इतिहास आहे तो सगळा माणसांभोवती केंद्रित आहे. माणूस जगला तर महत्त्वाचा आहे. मला लालू प्रसादांचं ते वाक्य आठवतं रथयात्रा रोखली तेव्हाचं की आदमी नहीं बचेगा तो मंदिर में घंटा कौन बजाएगा, आदमी नहीं बचेगा तो अल्लाह की इबादत कौन करेगा, हे जे वाक्य उच्चारलं होतं त्याचं रोज पाठांतर करण्याची वेळ आता आपल्या अवतीभोवती आली आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळामध्ये, विशेषतः सामान्य माणसं किड्या मुंग्यासारखी ऑक्सिजनच्या अभावी रस्त्यावरती तडफडून मरत होती, तेव्हा ज्यांच्या हृदयाला पाजर फुटला नसेल ती माणसं नाहीत. इतका टोकाचा विचार करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि हे सगळं माणसांचं जे जगणं आहे, तुमच्या कर्मकांडाच्या भोवती तुम्ही जे गुंफले गेलेले आहात, तुमच्या अंधश्रद्धा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये जे गुरफटलेले आहात, हे सोडण्याची गरज आहे. आणि ते जर सोडायचे असेल तर मुकुंदराव पाटलांसारखे हजारो माणसं आपल्या देशाला गरज आहे. आणि त्यामुळं ती घडवण्याची एक प्रक्रिया म्हणून, त्या घडवण्याची एक कार्यशाळा म्हणून या पुरस्कार वितरण समारंभाकडे मी पाहतो. आम्हा सगळ्यांना, विशेषतः मला आपण पुरस्कृत केलं त्याबद्दल मी आयोजन समितीचं, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मानेसाहेब. यानंतर दुसरे पुरस्कारार्थी डॉक्टर राजेंद्र गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ व आपण सर्व माझे साहित्यिक मित्र, पत्रकार, उपस्थित सर्व विद्यार्थी गण, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या या जयंतीनिमित्ताने
हा पुरस्कार माझ्या बाप नावाची माय या पुस्तकाला मिळावा हे मी माझं भाग्य समजतो. यासाठी की फक्त महात्मा फुलेंची तसबीर घेऊन दर्शन घेऊन शेताला जायचा. आणि मी 2 वर्षाचा असताना आई वारली तर तिला श्रद्धांजली, आमच्याकडे दुसरं लग्न करतं, परंतु आता लगीन या पोराच्या पुस्तकाशी म्हणणारा बाप मला विशेष भावला आणि चारित्र्य संपन्न वारकरी होता म्हणून मला हे चरित्र लिहिता आलं. हा 17वा पुरस्कार राज्यस्तरीय त्यालाच अर्पण करतो. त्याचंच पुस्तक आहे, त्याचं चरित्र आहे. मी केवळ लिहिणारा लेखक आहे. जमीन विकू पण शिकू असं त्यावेळेला 70 वर्षापूर्वी म्हणणारे बाबा मला खूप भावले. एखाद्या अडाणी माणसाला एवढं शिक्षणाविषयी प्रेम असावं हे विलक्षण होतं. आणि आई मेल्यावर ते सांगायचे की मी तिला वचन दिले आपल्या लेकराला याला तुझा प्रतिनिधी म्हणून एवढा मोठं करीन की माझा पटका पडावा. आणि खरंच ती 4-5 एकर जमीन विकून मला शिकवलं. परभणीच्या विद्यापीठात ते मजूर म्हणून 5 वर्ष कामाला होते आणि 7 वर्षांनी मी एकटाच MBBSला काकांना मी बोललो. पहिल्या एशिया खंडातल्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मोफत विथ स्कॉलरशिप असा माझा MBBSला प्रवेश मिळाला. नामदार साहेबांचे मेहुणे देवडे सर सुभाष हे माझे वर्गमित्र. आणि मग डेप्युटी डायरेक्टर रिटायर झाल्यानंतर लिहायला लागलो. केरळमध्ये गेलो, म्हणले लिहू आपण हे. मला फुमू शिंदे वगैरे माझे मित्र आहेत, ते म्हणले लिहायचे हे जीवनचरित्र, नाहीतरी आजकाल आत्मचरित्र सत्य कमी आहेत आणि एक्झॅगरेटेड जास्त आहेत. लगीन पुस्तकाशी लावणारा बाप, जमीन विकू पण शिकू म्हणणारा, अडाणी तरी बिन शिकलेल्या विद्यापीठाचा कुलगुरू मला खूप भावला. आणि मरतेवेळी माझे मोठे भाऊ हे रिजनल मॅनेजर होते नांदेडला आणि मी त्यावेळेला डेप्युटी डायरेक्टर नागपूरला. तर वडिलांनी गड्याला सांगितलं की आपली बाभूळ तोड, कारण त्यांना आणायला मला जाळायला वेळ होऊ नये, सरपण तयार असावं. मरणाची पूर्ण कल्पना असून आपली तोशीस लेकराला होऊ नये म्हणून सरपण वाळतं ठेवणारा मी तरी पहिलाच पाहिला. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की मेडिकलला लागलो त्यावेळेला मला आता यायचं नाही गावाकडे. गावाकडे कोण आहे आपलं? मीच मजूर परभणीला. आजी वारलेली तर 35 किलोमीटर हा पुरणपोळी घेऊन यायचा टोपल्यात, पण एकटा खायचा नाही. तर ते काही लोक म्हणले काय वेळ लागले का बाबा, इतक्या पायी जाता तुम्ही त्या परभणीला, रस्ता नाही काही नाही नदीतून. ते म्हणले नाही लेकराशिवाय सण गोड लागत नाही आणि ते इथं आले तर 1 मार्क अर्धा कमी पडल, मग त्याचा डॉक्टरकीचा नंबर हुकल. तुम्हाला सांगायला हरकत नाही की खूप माया लावली. माय नसतानाही माय होणं खरंच अवघड असतं. आता बऱ्याच इथं महिला बसलेल्या आहेत त्यांना जाणीव आहे. महिला स्वयंपाक करायचा आणि शेताला जायचं, औत आणायचं, नंतर लोकांचं औत आणायचं, परत येऊन बघायचं, गुरुजीला विचारायचं काय शिकला धडा, काय चाललंय. आणि कित्येकदा शिवाजी कॉलेजच्या ते लिंबाच्या झाडाखाली ते येऊन बसायचे पायी 15 दिवसांनी. मला वाटतं आजकाल आपणही आपले पाल्य काय करतायत, किती पालक बघतायत जाऊन शाळेत, हा एक संशोधनाचा विषय होईल. पण ते बघायचे, त्यांना धडे विषय नाही कळायचे, पण ते आवडतं म्हणतात. माडुळकरांचं मला ते आवडते. ते एकदा गाणं म्हणा, पराधीन आहे, ते गाणं म्हणायचे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. वयाच्या 97 वर्षी वारले. 10 वर्षाचा संसार करून 67 वर्षे एकटा राहिलेला मला हा पंढरीचा वारकरी वाटतो. आणि मला बरेच जण म्हणतात की हे पुस्तक का लिहिलं, हे त्याचं जीवनचरित्र आहे. जीवनचरित्र, आत्मचरित्र लिहायलाही चारित्र्य पाहिजे. आणि चारित्र्य संपन्न माणसाचं, तेही कुणब्याचं चरित्र, तेही सत्यशोधक सारख्या चळवळीतल्या माणसाचं मला अति आनंद होत आहे. आणि याला माननीय नामदार शंकररावजी गडाख, आत्ताच परिचय झाला नरेंद्रजी घुले पाटील, अशा सारख्या मंडळीच्या हाताने हा पुरस्कार मिळावा हेही माझं भाग्य समजतो. बाबाच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो. मी केवळ लिहिणार आहे, तो खरा या पुस्तकाचा नायक आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर राजेशजी गायकवाड सर.
यानंतर या पुरस्कारार्थीमध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालं प्राध्यापक ज्ञानेश्वर नरगुळीकर सर, लातूर, आळ आणि काळ कथा, की ज्याला हा पुरस्कार दिनमित्र स्मारक समितीनं घोषित केलेला आहे, त्यांना मी विनंती करतो आणि प्रमुख मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं आपण या ठिकाणी वितरण करावं. प्राध्यापक ज्ञानेश्वर नरगुळीकर सर, लातूर. नव्या जीवन जाणीवा आणि वैचारिक परिपूर्ण असा कथासंग्रह आहे. जातीपातीसह भूताखेताची अंधश्रद्धा जोपासणाऱ्या व्यक्तिरेखा, वेदना भोगून शहाण्या झालेल्या माणसाने अनुबंध या कथासंग्रहात अर्थपूर्ण ठरलेले आहेत. या कथा एकूणच दलित कथेचं वर्तुळ भेदून माणुसकीच्या गहिवरात रमतात. बहुजनातील ब्राह्मणवाद या कथाकाराने उजागर केलेले आहेत. त्यामुळे ही कथा प्रभावी आणि नव्या कथेला बळ देणारी आहे. अशाच पद्धतीचा पुरस्कार स्मारक समितीच्या वतीनं त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या संपन्न होतोय. त्यानंतर मी तिसरे पुरस्कारार्थी सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे संशोधन महात्मा फुले आणि ज्या बहुजन वर्ग मान्यांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हावं. त्या विचार आणि कृतीचं राणा चव्हाण सच्चे पाईक होते. त्यामुळे सत्यशोध चळवळीतील संदर्भात अस्सल कागदपत्र ज्यांच्या संग्रही होते, या महत्त्वाच्या कागदपत्रांचा संग्रह ग्रंथ रूपाने राणा चव्हाण यांचे चिरंजीव रमेशजी चव्हाण यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय विचारपीठ, उपस्थित सर्व पुरस्कार्थी आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांची 136वी जयंती आहे. त्यामुळं प्रथम भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी मी राणा चव्हाण प्रतिष्ठान वाई आणि चव्हाण कुटुंबीय यांच्यातर्फे मुकुंदराव पाटील यांना आदरांजली अर्पण करतो. आणि आज मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने जो पुरस्कार मिळाला, जे प्रोत्साहन मिळालं, प्रेरणा मिळाल्या आणि ज्या पुरस्कारांनी माझ्या जबाबदाऱ्या आणखीन वाढवलेल्या आहेत, ही जबाबदारीची जाणीव या सत्यशोधक भूमीतून मी घेऊन परत जात आहे. या समारंभाची 2 वैशिष्ट्ये आहेत. एक, हा पुरस्कार हा सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांच्या नावचा आहे. दुसरा, ह्या पुरस्काराचं महत्त्व असं आहे की ज्या ठिकाणी अतिशय अडचणींना तोंड देऊन मुकुंदराव पाटलांनी सत्यशोधक समाजाचं कार्य केलं, असा हा भारतातील एकमेव ग्रामीण पत्रकार, त्याच्या भूमीमध्ये हा पुरस्कार मला प्राप्त झाला, याचा मला आनंद आहे, समाधान आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या पुरस्काराचा खरा जो भाग आहे किंवा त्याचे जे ह्या पुरस्काराचे नायक आहेत ते माझे वडील राणा चव्हाण हे आहेत. मी फक्त निमित्त मात्र आहे. मुकुंदराव पाटील आणि राणा चव्हाण यांचा स्नेह होता, त्यांचा पत्रव्यवहारही फार मोठा सतत होता. ते एकमेकाच्या संपर्कात होते आणि त्यांचं कार्यसुद्धा एकमेकास पूरक असं त्या काळी राहिलेलं आहे. आणि आजही मुकुंदराव पाटलांची 13-14 पत्र माझ्या संग्रही आहेत. आणि आत्ता जे सत्यशोधक चळवळीची जुनी कागदपत्रे हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, त्यामध्ये 105 पानावर मुकुंदराव पाटलांची 3 पत्र राणा चव्हाणांना आलेली उद्धृत केलेली आहे. त्याचा संदर्भ असा आहे
की राणा चव्हाण यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याबरोबर ज्योतिनिबंध नावाचं एक पुस्तक लिहिलं 1945 साली. त्या पुस्तकाचं प्रायोजन असं होतं की महात्मा फुल्यांच्यावर विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी जी उपहासात्मक टीका केली होती त्या टीकेला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50-55 वर्ष कुणीही उत्तर दिलेलं नव्हतं. मी ह्या चिपळूणकरांच्या टीकेला उत्तर देण्याचं राणा चव्हाणांनी ठरवलं आणि त्या दृष्टीने त्यांना असं वाटलं की समजा मी ह्या उपहासात्मक टीकेचं उत्तर लिहिलं तर माझं वाचणार कोण. त्यामुळे हे एखाद्या प्रस्थापित माणसाने करावं म्हणून ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्यावेळेचे फार मोठे नेतृत्व होतं वैचारिक क्षेत्रामध्ये आणि त्यांना मानणारे सर्व क्षेत्रातले होते. आणि ते उत्तर ज्योतिनिबंध स्वरूपात राणा चव्हाणांनी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मिळून ते दिलं. त्या पुस्तकाची प्रस्तावनासुद्धा राणा चव्हाणांची आहे. आणि त्यानंतर जे पिढ्या शिकल्या त्यांची जवळजवळ मी 10-12 चरित्र अशी वाचली, आत्मचरित्र वाचली. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, म्हणजे विद घाटे असतील, काणेकर असतील, अनंत काणेकर असतील, वि स खांडेकर असतील. त्यांनी लिहिले की आम्हाला महात्मा फुले हे ज्योतिनिबंध वाचून समजले, तोपर्यंत आम्हाला महात्मा फुले समजलेले नव्हते, असा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रातून आहे. याचा अर्थ असा की ते पुस्तक फार मूलगामी स्वरूपाचं होतं आणि त्या पुस्तकामुळं पुढं तर्कतीर्थांना 1954 सालचं साहित्य संमेलन जे दिल्लीत झालं त्याचं अध्यक्षपद मिळालं. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बहुजन समाजाचा इतिहास असं पुस्तक ह्या दोघांनी मिळून लिहायला घेतलं आणि त्यावेळेला अनेक साधनं राणा चव्हाणांनी जमवली आणि ती साधनं मिळवण्यामध्ये राणा चव्हाणांनी मुकुंदराव पाटलांचं फार मोठं सहकार्य त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यांनी मुकुंदराव पाटलांनी पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ही बहुजन समाजाच्या चळवळीचा इतिहास जो आजही उपलब्ध नाही. आता जी उगले सर हे सत्यशोधक समाजाचा इतिहासाचं मोठं पुस्तक करतात, परंतु बहुजन समाजाच्या चळवळीचा साध्यांत इतिहास, समग्र इतिहास अद्यापही तो नाही आहे. दुर्दैवाने ही सगळी साधनं राणा चव्हाणांना मिळण्यात मुकुंदराव पाटलांचा फार मोठा सहकार्य आणि सहाय्य होतं. आणि ही जी बहुजन समाजाच्या चळवळीचा इतिहास हे पुस्तकाचं लिखाण त्यामध्ये मुकुंदराव पाटलांचंही चरित्र होतं. हे त्यातला एक तो भाग होता, म्हणजे भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, नारायण मेघाजी लोखंडे ह्या सगळ्यांची चरित्र ह्या बहुजन समाजाच्या चळवळीच्या इतिहासामध्ये लिहिली गेली होती. परंतु ते सगळं 400 पानाचं हस्तलिखित तर्कतीर्थ आणि लक्ष्मणशास्त्री जोशींचं गहाळ झालं. आणि हे जरी असलं तरी ह्या दोघांच्या ज्या चर्चा ह्या संबंधित झाल्यात, कारण राणा चव्हाण हे महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांचे शिष्य, त्यांच्याबरोबर 12 वर्ष काम केलं आणि पुढं तर्कतीर्थांच्याबरोबर त्यांनी काम केलं. एक साधा क्लार्क माणूस आयुष्यभर लिखाण करून 1500 लेख त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांना व्यासपीठ प्रस्थापितांचं मिळालं नाही, परंतु ही जी सत्यशोधक चळवळीची जी वृत्तपत्र होती त्याच्यामध्ये त्यांना फार चांगल्या तऱ्हेचं व्यासपीठ मिळालं. आणि ते जे सगळं साहित्य आहे हे अभ्यासकांना उपलब्ध व्हावं ह्या दृष्टीने आम्ही राणा चव्हाणच्या निधनानंतर की हे सत्यशोधकीय साहित्य हे वैचारिक साहित्य, कारण ते नुसते सत्यशोधक नव्हते, ते प्रार्थना समाजिस्ट पण होते. म्हणजे त्यावेळेच्या ज्या ह्या सगळ्या चळवळी होत्या त्याच्याशी त्यांचा फार घनिष्ठ असा संबंध होता. तर हे त्यांचं लिखाण फार सम्यक आणि अतिशय तौलनिक आणि तटस्थ वृत्तीने लिहिलेलं लिखाण आहे. हे समाजापुढे यावं म्हणून आम्ही पती पत्नींनी असं ठरवलं की हे आपण प्रकाशित करूया. आणि आज जवळजवळ मी 42 पुस्तकं 14,000 पानांचा मजकूर वाचकांना अभ्यासकांना उपलब्ध केलेला आहे. आणि ही जी एक सत्यशोधकीय साहित्याची निर्मिती थांबलेली होती त्याला एक गती मिळावी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर काहीतरी त्यांच्या हातामध्ये यावं, त्यांना त्यांच्या कार्याची दिशा सापडावी असा प्रयत्न ह्या लिखाणातून केलेला आहे.
आणि मला सांगायला आनंद वाटतो की 4 प्राध्यापकांना राणा चव्हाणांच्या वाङ्मयावर डॉक्टरेट मिळालेली आहे सर. आणि नुकतं शाहू महाविद्यालय पुणे यांना एक युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन न्यू दिल्लीचा मोठा प्रोजेक्ट मिळाला. त्याचं नाव आहे नॉन ब्राह्मीण मुवमेंट अँड रायटिंग्ज ऑफ R.N. चव्हाण. आणि तो नुकताच त्यांनी पुरा करून त्या प्रोजेक्टला सुद्धा युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननी 12.5 लाखाची ग्रँट दिली. म्हणजे अशा तऱ्हेने अभ्यासक ह्यातून प्रवृत्त होऊन पुढं जात आहेत. हा एक प्रेरणादायी हे आहे. आणि ह्या कामाचं कौतुक आज या ठिकाणी झाल्यामुळं मला एक चांगली प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाली. त्याकरता मी उत्तमराव पाटील आणि बाकीचे जे ह्या स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत त्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. मला या ठिकाणी हे जे सत्यशोधक चळवळीची जुनी कागदपत्रे आहेत ही अस्सल कागदपत्रांचा एक लेखाजोखा आज समाजापुढं ह्या पुस्तकाने मांडलेला आहे. आणि डॉक्टर बाबा आढाव जे पुरोगामी सत्यशोधक हे त्रैमासिक 1974 पासून चालवायचे, त्याच्यामध्ये जुनी कागदपत्रे हे सदर राणा चव्हाण सतत 18 वर्ष चालवत होते. आणि ती जे लिखाण होतं ते सगळं संदर्भसहित आणि मूळ कागदावर बेस असलेलं होतं. आणि त्यामुळं ही जुनी कागदपत्रे एकत्र करावीत आणि अभ्यासकांना संशोधकांना संशोधनाच्या नव्या वाटा सापडाव्यात. सत्यशोधक समाजाचा विचार अधिक बळकट व्हावा या दृष्टीने सर्व समाजाला एक घेऊन जाणारा हा हे तत्वज्ञान आहे. तो एक सत्यशोधक हा शाश्वत विचार आहे. तो सातत्याने त्याचं परिशीलन होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं अशा तऱ्हेची एक निर्मिती व्हावी. दुर्दैवाने बहुजन समाजामध्ये वाचनाची एवढी आवड नाही आहे. आज मी 42 पुस्तकं निर्माण करून सुद्धा मला मनामध्ये खंत येते की ह्या वैचारिक पुस्तकांना जसा म्हणावा असा ललित वाङ्मयाला जसा उठाव आहे तसा उठाव नाही. आणि आज बहुजन समाजामधली लोक, सुशिक्षित लोक किंवा अगदी थोडेफार चांगल्या प्रकारे शिकलेले लोकसुद्धा वाङ्मय विकत घेऊन वाचावं हे दूरच, पण वाचनालयातून सुद्धा हे वाङ्मय उपलब्ध करून देऊन सुद्धा ते वाचत नाही. तर मला असं वाटतं की ह्या सत्यशोधक चळवळीनी जी प्रतिष्ठानं आहेत किंवा जी त्याचे आधारव्य आहेत त्याने असा एक प्रयत्न करावा की ह्या वैचारिक वाङ्मय जे ज्या एवढे 17-18 पुरस्कारती आहेत हे जे वैचारिक वाङ्मय आहे, विशेषतः सत्यशोधकीय संशोधनात्मक वाङ्मय आहे, याचा उठाव कसा होईल त्याकरता काही योजना तयार केल्या गेल्या तर त्या संपादकांना किंवा त्या लेखकांना ते प्रोत्साहन अधिक चांगल्या तऱ्हेने मिळेल असं मला विश्वास आहे. कारण हा संपूर्ण 42 पुस्तकांचा प्रपंच किंवा ह्याची निर्मिती मी स्वखर्चाने आणि स्वावलंबनाने केलेली आहे. तर आणि गेले 25 वर्ष हे काम करतोय तरीसुद्धा अजून राणा चव्हाणांचं संपूर्ण लिखाण शब्दबद्ध किंवा पुस्तक रूपाने अजून आलेलं नाही आहे. टोटल 1500 लेख आहेत. त्यातले फक्त 880 लेख माझ्याकडून ग्रंथामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. म्हणजे अजून एवढंच काम बाकी आहे. तर या दृष्टीने आपल्या बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये अशा तऱ्हेची काहीतरी यंत्रणा पाहिजे की अनेक सत्यशोधक आहेत. मी हे राणा चव्हाणांचं लिखाण शोधत असताना मला ज्या वेळेला मी गेलो, दूर गेलो, त्यावेळेला मला असं अनेक सत्यशोधकांची भरपूर चांगलं काम केलं पण ते समाजापूर्ण आलंच नाही. आता राजेंद्र मगर यांनी जे गंगारामभाऊ म्हस्क्यांचं चरित्र केलेलं आहे ते कितीतरी वर्षांनी आलंय. म्हणजे त्यांचं चरित्रच उपलब्ध नव्हतं, त्याची साधनं नाही. म्हणजे कितीतरी कष्ट करून हे गंगारामभाऊ म्हस्क्यांचं पुस्तक तयार झालं. त्याला एक चांगल्या प्रकारचं विक्री व्यवस्था जर झाली तर एक लेखकाला एक चांगल्या तऱ्हेचं प्रोत्साहन मिळू शकेल असं मला वाटतं. मी आपला फार वेळ घेत नाही. पुनरुपी मुकुंदराव पाटलांच्या आदरांजली अर्पण करून हा पुरस्कार देण्याकरता या पुस्तकाची निवड केली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सत्यशोधक.
हॅलो, धन्यवाद चव्हाण सर. यानंतर ज्यांच्या जीवनचरित्र नुकताच गेल्या महिन्यापूर्वी दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचं जीवनचरित्र व साहित्य समीक्षा या ग्रंथाचं लेखन प्राध्यापक जी उगले सरांनी गेल्याच महिन्यामध्ये ज्याचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते झालं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील घुले यांना विनंती करतो की आपण शुभ हस्ते या जी उगले सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. दिनमित्रकार मुकुंदराव पाटील जीवनचरित्र व साहित्य समीक्षा यांचं लेखन जे उगले सरांनी केलेलं आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र पाटील घुले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या लेखकाचा आपण सन्मान करावा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील घुले यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या जयंती सोहळा तसेच साहित्य व पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक वितरण सोहळा झाला त्या आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकररावजी गडाख, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय अभंग साहेब, आदरणीय ॲडव्होकेट देसाई आबा, कॉम्रेड बाबासाहेब आरगडे, आपले उत्तमराव नाना, बाळासाहेब पाटील, पद्मकांतजी कुदळे, माननीय यशवंतराव पाटील, कार्यक्रमाला उपस्थित असलेले काशीनाथ अण्णा नवले पाटील, सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि या जयंती सोहळ्याला मुद्दाम म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातून आलेले सर्व ॲकॅडेमिशियन्स, पुरस्कार प्राप्त सर्व सन्माननीय महोदय आणि उपस्थित तरुण सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, दरवर्षी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करतो आणि एक विचारांची नवीन पर्वणीच त्या निमित्ताने आपल्या सर्वांना मिळत असते. आणि आत्ताच सांगितलं की 35चा आकडा आपला आता 40 वरती बाबा गेलेला आहे. वेगवेगळ्या विद्यापीठातून या ठिकाणी रिसर्च आणि PhD करण्यासाठी अभ्यासक येतात आणि वेगवेगळं त्यातून अर्थ आपल्याला काढता येतात. आत्ताच माने साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, डॉक्टर गायकवाड साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि चव्हाण सरांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि त्यातून ही सत्यशोधक चळवळ आणि यातून समाजाला नवीन दिशा देण्याचं काम हे सर्व साहित्यिक करत असतात. त्याचा निश्चितच आम्हा सर्वांना अभिमान वाटतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आलात. नामदार शंकररावजी यांनी सुद्धा अधिवेशन मला वाटतं आता 4-6 दिवसात सुरू होणार आहे आणि ती पूर्वतयारी करायची असताना सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहून मान्यवरांचा सन्मान त्यांनी केला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि आपला फारसा वेळ न घेता आपल्या सर्वांना मानवंदना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर उपस्थितांचे आभार यासाठी मी निमंत्रित करतो यशवंत पाटील
यांना विनंती करतो की आपण उपस्थितांच्या या ठिकाणी आभार मानावे. आजच्या दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीनं जो पुरस्कार वितरणाचा सोहळा आपण घेत आहोत, त्या निमित्ताने या ठिकाणी येऊन इथला विचार समाजापर्यंत कसा पोहोचवायचा, समाजापर्यंत कसा तो जाईल, कारण पुरोगामी विचार आणि समतावादी विचार हा सातत्याने येत राहिला. आमच्या 5 पिढ्या हेच काम आता चालू आहे आणि इथून पुढेही ते चालूच राहणार. कारण आपल्याला जो विचार दिला, जसा याच्यामध्ये पुरोगामी विचार दिला, समतावादी विचार आपण पोच करतो, तसा राजकारणामध्ये लोकनेते महाराजराव घुले पाटील यांचा सहमतीचा विचार सुद्धा मी जोपासतोय आणि त्या पद्धतीने काम आपलं चालतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे आलेले पुरस्कार्थी आणि सगळे मानकरी, मान्य गडाखसाहेब असतील, घुले पाटील असतील, कारण आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला घुले साहेब तुम्ही हजर राहिलात, म्हणजे ह्या विचाराला तुम्ही सातत्याने पाठिंबा दिलेला आहे. तुमच्याही सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी मी स्मारक समितीच्या वतीने माझ्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर उपस्थित आणि प्रमुख मान्यवर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेऊन जावा, अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी आपणास करतो. सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे, मान्यवरांना विनंती आहे, आपली भोजन व्यवस्था या हॉलमध्ये केलेली आहे, आपण पाठीमागं जावं सर्व पुरस्कारार्थी. त्याचबरोबर मान्यवरांना विनंती करतो की आपण पाठीमागं जावं. अन्य असणाऱ्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण येथे मंडपमध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे, भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ